दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही महाशिवरात्री निमित्त चक्रेश्वरवाडीला जायला निघालो. गाडी पार्क करून आम्ही गाडी तशी बाहेरच पार्क केली होती. विविध दुकानाची खेळणी बघत बघत आमची जोडी चालली होती. संस्कृती आणि अंशुमन खेळण्याची दुकानं पाहत पाहत आम्ही मंदिरात पोचलो. मंदिरामध्ये ह्यावेळी पहिल्यांदाच नंदीची स्थापना केली होती. नंदीचं दर्शन घेतलं आणि आम्ही मग मुख्य गाभाऱ्याकडं जाण्यासाठी निघालो. वाटेत आम्हाला पुरातन कुंड दिसला, तो पाहिला आणि मग आम्ही रांगेत जाऊन उभा राहिलो. आजूबाजूच्या भागातील प्रत्येक गावातली लोक दर्शनासाठी येत होती, त्यामुळं गर्दी भरपूर होती. कारण मंदिर पुरातन होतं. रांग भली मोठी होती. रांगेतून सर्व सोयी केलेल्या होत्या पाण्याची. त्यात आमच्या अंशुमनला पोलीस संरक्षणासाठी भेटले. त्यानं जय हिंद केलं. त्यांनी पण त्याला रिस्पॉन्स देऊन शेक केलं. भाविकसाठी पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. उपवासाचे लाडू वाटप चाललं होतं. ते घेऊन आम्ही मुख्य मंदिरात प्रवेश केला. मंदिर पुरातन होतं. पांडवकालीन असल्यामुळं दगडी बांधकाम होतं. नक्षीकाम पाहत पाहत आम्ही मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यामध्ये आम्ही श्री महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही मग पुरातन ज्या मूर्ती होत्या त्या पाहत पाहत आम्ही बाहेर जो नंदी होता पश्चिममुख, त्या नंदीचं दर्शन घेतलं आणि मग बाहेर पालखीचं दर्शन घेऊन तिथून आम्ही मग बाहेर पडलो. लोकांची गर्दी वाढत होती. त्यात आमच्या परीला आणि अंशुमनला खेळायची इच्छा झाली, म्हणून त्यांना खेळण्यामध्ये बसवलं. त्यांनी त्याचा मनमुराद आनंद घेऊन आणि परत संस्कृतीला झोपाळ्यामध्ये बसली. बाहेर आम्ही मग विविध स्टॉल पाहत पाहत कुल्फीचा पण आनंद घेतला. कुल्फी खात खात निघालो. तोपर्यंत आमचे लाडके आमदार माननीय प्रकाशरावजी आंबेडकर भेटले. तिथून आम्ही मग स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि मग बाहेर पडलो.